मुख्यमंत्री शिंदेंनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं। यावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांना पोलीस दलाकडून मानवंदना दिली गेली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली। नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ध्वजारोहण केलं। यावेळी फडणवीसांच्या हस्ते पोलीस पदक मिळालेल्यांचा गौरव करण्यात आला। पुण्यामध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी सेना भवनात ध्वजारोहण केलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं। परिस्थिती नेहमी सारखी नसते, बदलत असते। देशातील सामान्य नागरिकांनाही स्वातंत्र्याची रक्षा करावी लागेल असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे। ऑर्किड, शेवंती, कामिनी आणि कार्नेशन अशा फुलांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा सजलाय। गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब अशा सर्व ठिकाणी आकर्षक अशा 700 किलो फुलं वापरून सजावट करण्यात आली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूतील मुख्य मंदिरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली। मुख्य गाभारा, सभामंडप, श्रीराम मंदिर तसंच शिळा मंदिरातील तुकोबांच्या मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली। त्यामुळे तुकोबांचं मंदिर तिरंगामय झालंय। गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये असलेल्या सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात सुद्धा तिरंगा रंगाच्या सहाय्यानं मंदिराच्या हनुमानाच्या मूर्तीला सजवण्यात आलंय। या हनुमान मूर्तीला केशरी, पांढरी फुलं आणि हिरव्या पानांची सजावट करण्यात आली आहे। त्यामुळे हनुमान मंदिर आकर्षक दिसतंय। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरंगी रंगात न्हाऊन निघालंय। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रेल्वे स्थानकांप्रमाणेच डीआरएम कार्यालयाची इमारत सुद्धा विद्युत रोषणाईमुळे उजळून निघाली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील भीमा प्रकल्पातील भामा आसखेड धरणाला तिरंगी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे ही विद्युत रोषणाई अधिक खुलून दिसते। भामा आसखेड धरण सध्या ओव्हरफ्लो झालंय। अप्पर वर्धा धरणावर तिरंगी रंगात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। अप्पर वर्धा धरण 85% भरल्यामुळे धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे उघडण्यात आलेत। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भुसावळ तालुक्यातील सर्व धरणांना विद्युत रोषणाई करण्यात आली। तिरंग्याची रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली। यावेळी रोषणाई केल्यामुळे धरणाचा परिसर उजळून निघालाय। मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणाला स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली। धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आलं असून ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सांगलीच्या मिरजेत एका टेलर व्यावसायिकानं चक्क बटनांचा तिरंगी कुर्ता शिवलाय। सुमारे 14,000 बटनांचा वापर करत हा तिरंगी कुर्ता बनवण्यात आलाय। इम्रान मलिदवाले या टेलरनं बटनांचा तिरंगी कुर्ता शिवलाय। मुंबईत दहिसर मध्ये देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दहिसर इथे पहिलं ध्वजारोहण 12:04 करण्यात आलं। याप्रसंगी दहिसर विधानसभा क्षेत्रातील आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पहिलं ध्वजारोहण संपन्न झालं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालय आणि शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांना बंदिस्त केलेलं दाखवण्यात आलं। मुलींनी पारंपरिक वेशभूषेत लेझिमच्या गजरात स्वातंत्र्य दिन साजरा केला। संपूर्ण जिल्ह्यात हे चित्र आहे। विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आहे। उज्जैनच्या महाकाल मंदिरात सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय। महाकालेश्वर मंदिराच्या पिंडीला तिरंगी रंगाची फुलांची सजावट करण्यात आली आहे। मंदिर तिरंगी रंगांनी झळाळून निघालंय।